आज संध्याकाळी मुलांनी फरमाईश केली, मम्मा काहीतरी स्नॅक्स बनवतं. त्यासाठी मी हे झटपट असं स्नॅक्स बनवलेलं आहे. साहित्यही कमी लागतं, बनवायला सोपं आणि खूप कुरकुरीत आणि टेस्टी हे स्नॅक्स बनतं. एकदा नक्की बनवून बघा, मुलंही आवडीने खातील. बाहेरून कुरकुरीत आणि आतून असं सॉफ्ट असं हे स्नॅक्स बनतं. बघू शकता किती कुरकुरीत असं झालेलं आहे. कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि हे स्नॅक्स बनवून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअरही करून ठेवू शकता. जेव्हा कधी तुम्हाला खायचं मन होईल तेव्हा पटकन तळून खाऊ शकता. तर त्यासाठी आपल्याला बघा काय लागणार आहे साहित्य. तर इथे ना मी 4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. बटाटे म्हणजे जास्तही शिजवायचे नाही आहेत, थोडे 80% शिजले पाहिजे, जास्तही म्हणजे ओव्हरकुक नाही झाले पाहिजेत. तर बघू शकता स्मॅश करताना पटकन स्मॅश होत नाही आहेत. या पद्धतीने आपल्याला हे बटाटे उकळून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, आपण जे स्नॅक्स बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये छोटे छोटे बटाट्याचे बाईट्स राहिले ना तर खाण्यासाठी छान लागतात. तर त्यामुळे मी असे 80% असे आपण हे बटाटे उकडून घेतलेले आहेत. कुकरमध्ये जर लावत असाल ना तर फक्त 2 शिट्ट्या करा, म्हणजे बटाटे व्यवस्थित शिजले जातात. हे बघा बटाटे मी कुस्करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला बटाटे किसून घ्यायचे नाहीत, लक्षात ठेवा. असे हाताने किंवा असे फोकने कुस्करून घ्या, म्हणजे छोटे छोटे त्याच्यामध्ये तुकडे राहिले पाहिजे. त्यानंतर थोडीशी घालते काळी मिरी पावडर, पाव चमचा एवढी. एक पाव चमचा एवढी लाल मिरची कुटलेली घालते, चिली फ्लेक्स. सोबतच ना अर्धा चमचा मिक्स हर्ब्स, पिझ्झा मिक्स, ओरिगानो जे तुमच्याकडे असेल ते घालू शकता. एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून. आता हिरवी मिरची तुम्हाला घालायची नसेल, मुलांना द्यायचं असेल तर लहान मुलांना, तर मग इथे तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता. चवीनुसार घालूया मीठ. एकदम घरातलं बेसिक साहित्य लागतं, त्यामुळे काहीही गरज नाही बाहेरून आणण्याची, झटपट बनवू शकता. त्यानंतर बघा इथे मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलात तरी चालेल. तर पाव कप एवढं मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. ते आधी पूर्ण घातलेलं नाही आहे, तो अर्धं घातलेलं आहे. मिक्स करून बघायचं, जर गरज वाटली तर थोडं थोडं आपण ॲड करू शकतो. सुरुवातीला जास्त घालू नका, आणि जास्तही आपल्याला कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ ते घालायचं नाही आहे. थोडं थोडंसं घालायचं आहे, फक्त बाइंडिंग झाली पाहिजे यासाठीच आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. तर बघू शकता हे कॉर्नफ्लोअर मी थोडंसं अजून घालते. आणि मिक्स करून घ्यायचं. घट्ट असं वाटतं आहे ना आपल्याला, गोळ्यासारखं होतं आहे, तोपर्यंत यामध्ये हे आपण कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. आता तुम्ही कॉर्नफ्लोअर नसेल, किंवा तांदळाचं पीठही नसेल तर मग बेसनही घालू शकता. पण बेसनचं प्रमाण खूप कमी ठेवा, जास्त बेसन घालू नका. आता हा घट्ट गोळा आपला मळून झाल्यानंतर थोडंसं हाताला तेल लावून घेते. आणि आता स्नॅक्स तुम्हाला कुठल्या शेपचं बनवायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर मी काय करणार आहे, सिलेंडर शेपमध्ये बनवू शकता किंवा गोल बनवू शकता. तर मी ना सिलेंडर शेपमध्ये असं बघा पटकन होतं, हातावरती रोल केलात की पटकन असा हा शेप देता येतो. किंवा नाहीच तुम्हाला असं करायचं असेल तर पटकन हाताने गोल पण शेप तुम्ही असं या पद्धतीने देऊ शकता. गोलही बनवू शकता, सिलेंडर शेपही बनवू शकता, पॅटीससारखे चपटेही बनवू शकता. जसं तुम्हाला आवडतं तसं बनवू शकता. तर मी तर सिलेंडर शेपसारखंच बनवते, म्हणजे कसं दिसायला सुंदर दिसलं ना की मुलांना खूप आवडतं. तर या पद्धतीने आपण हे सर्व स्नॅक जे आहे बनवून घेऊया. पटापट बनतं, जास्त वेळही लागत नाही. हे बघा हे स्नॅक्स मी पटकन असं बनवून घेते. आणि एकाच साईजचे बनवलात तर दिसायलाही खूप सुंदर दिसतात. आता हे स्नॅक्स बनवून मी घेते, तोपर्यंत मी काय करणार आहे, कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापतं आहे तोपर्यंत माझे स्नॅक्सही बनवून झालेले आहेत. आता हे ना तुम्ही असेच थोडंसं कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ लावून असे थोडंसं कोट करून फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता. पण मला हे पटकन तळायचे आहेत, त्यामुळे मी तेलामध्ये मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते. मुलं वाट बघतायत, तर जास्त वेळ न घालता मध्यम गॅसवरती पटापट तळून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता तेलामध्ये तळतानाही कुठेही क्रॅक वगैरे जात नाही किंवा कुठेही तेलामध्ये विरघळत नाही आहेत. पटकन तयार होतं बटाट्याचं असलं तरी, आणि चवीला खरंच खूप छान लागतं. आता इथे मी ना चीज वापरला नाही आहे, तुम्हाला आवडत असेल तर मध्ये चीजही घालू शकता, मुलांना जर चीजही बनवून द्यायचं असेल तर. एका साईडने हलकासा कलर आल्यानंतर मी पलटून दुसऱ्या साईडने तळायला ठेवलेले आहेत. असं मध्ये मध्ये तुम्ही मिक्स करत हलवत राहा, म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूने हे स्नॅक जे आहे तळलं जातं.
बघू शकता हलका हलका कलर येत चाललेला आहे. अजून थोडासा डार्क कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया, म्हणजे स्नॅक जे आहे आतपर्यंत छान असं तळलं जाईल, कच्चं राहणार नाही. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील ना तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे स्नॅक्स बघू शकता, आपलं मस्त कलर आलेलं आहे, एकसारखा कलर आलेला आहे आणि एवढं सुंदर दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढंच टेस्टी हे स्नॅक्स आपलं झालेले आहे. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि याआधीही माझ्या चॅनलवरती स्नॅक्सच्या बऱ्याच रेसिपी आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. छोट्या मोठ्या भुकेसाठी पटकन हे बनवता येणारं स्नॅक्स नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत.